नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक देवदूत चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आता नवरात्री चालू झालीच आहे. सगळ्यांची मग दुर्गा मातेची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा चालूच असेल. सगळ्यात पहिले तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यात सगळ्यांच्या खूप सुख समृद्धी तुमचं आयुष्य भरभराटीचं जावं. तुम्ही नेहमी आनंदी राहो ही माता दुर्गा माताला प्रार्थना करते आणि मग आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपण पितृपाठामध्ये बऱ्याच काही सेवा केल्या आहेत, बरेच उपाय केले आहेत, तर त्याचं पण आपल्याला चांगलं फळ मिळालं आहे. तर आता नवरात्रीमध्ये पण काही उपाय करायचे आहेत. तर काय उपाय करायचे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला मग समजेल की नक्की काय उपाय करायचा आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे जर नवीन व्हिडिओ आले तर त्याबद्दल तुम्हाला माहिती होईल. आणि मग व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करतो, होम हवन करतो किंवा दुर्गा मातेच्या अजून कोणते मंत्र, स्तोत्र, स्तवन ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत ह्या आपण दररोज 9 दिवस करतो. काही महिला उपवास करतात. आता काही महिलांच्या घरी घट बसवला नसेल तरी पण त्या उपवास करतात. चप्पल न घालता किंवा वेगवेगळ्या रंगाच्या दररोज जो रंग असेल, जो देवीचं रूप असेल, ज्या रूपामध्ये देवी आली असेल त्या रूपाचं मग साडी परिधान करतात. तर त्याचप्रमाणे आपण मग असे काही उपाय आहेत की आपल्या घरात जर आर्थिक अडचणी असतील, पैशाची टंचाई निर्माण होत असेल किंवा अजून इतर कुठले तुमचे कामं जी आहेत ती पूर्ण होत नसतील, तर त्यासाठी मग तुम्हाला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे, तर असं नाही की तुम्ही कोणत्या दिवशी करू शकता. तुम्ही हा उपाय नवरात्रीमध्ये 9 दिवसात दसऱ्यापर्यंत कधीही हा उपाय करू शकता. त्यासाठी वार दिवस कोणता ठरवायचा नाही, कारण नवरात्रीमधील 9 जे दिवस असते ते सगळ्यात पवित्र दिवस मानले जातात. त्यामुळे मग यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तर मग तुम्हाला काय उपाय करायचा आहे, ज्याप्रमाणे आपण लाल त्रिकोणी वस्त्र आपण मंदिरात दान करतो त्याचप्रमाणे किंवा मंदिरात ठेवतो त्रिकोणी वस्त्र, त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की एक चपाती बनवायची आहे. म्हणजे गाईला खायला देण्यासाठी एक छोटीशी चपाती बनवायची आहे. मग त्या चपातीमध्ये मीठ न टाकता चपाती बनवायची आहे. आणि मग वाटलं तर तुम्ही थोडीशी त्यात हळद टाकू शकता, कारण हळद टाकल्यामुळं भगवान विष्णूला सगळ्यात प्रिय असते हळद. मग गाईच्या आपण तर बघतो गाईमध्ये सगळे देव असतात, 33 कोटी देव असतात. त्यामुळे मग आपण एखादी वस्तू जर गाईला खायला दिली तर आपण पितृपाठामध्ये काही उपाय केले आहेत त्याचप्रमाणे हा पण उपाय आहे. गाईला खाऊ घातल्यानंतर पितृदोष दूर होतो किंवा अजून कोणत्या अडचणी, आपल्याला सगळ्याच देवांच्या सेवा करता येत नाहीत, त्यामुळे मग तुमची जर कोणती अडचण असेल तर तुम्ही गाईला ह्या वस्तू खायला दिल्यात तर मग त्या अडचणी दूर होतात. तर मग काय करायचं आहे की मग एक चपाती बनवायची आहे छोटीशी. गाय असेल आणि गाईचं वासरू जरी असेल तरी मग चालेल. तर मग चपाती बनवल्यानंतर त्या चपातीला तूप लावायचं आहे. गाईचं तूप असेल तरी चालेल, म्हशीचं तूप असेल तरी हरकत नाही, पण तूप असलंच पाहिजे. दुसरं तेल वगैरे नका लावू, म्हणजे ते तुम्हाला मग ते फलदायी ठरत नाही. तूप लावल्यानंतर त्यात थोडंसं गूळ टाकायचं आहे. गूळ टाकल्यानंतर मग आता तुम्हाला जर तांदळाची खीर बनवणं शक्य होत असेल तर मग तुम्ही थोडीशी खीर बनवू शकता आणि मग ती खीर त्यात चपातीमध्ये टाकायची आहे. म्हणजे जर खीर बनवायला नाही जमलं तुम्हाला तर मग तुम्ही थोडेसे तांदूळ त्यात टाकू शकता, म्हणजे ठेवू शकता चपातीमध्ये. आणि त्यानंतर मग त्या चपातीला घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, ज्या ठिकाणी शहरी भाग आहे त्या ठिकाणी मग सहसा गाई भेटत नाहीत. तर मग तुम्ही हा उपाय तुमच्या घरात, देवघरात जर गाय असेल तर मग तिथे पण तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे गाई पुढं नैवेद्य म्हणून पण तुम्ही ठेवू शकता. आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही मग तुमच्या टेरेसवर ठेवा किंवा मग बाहेर एखादा कुत्रा वगैरे आला तर त्याला पण मग तुम्ही देऊ शकता. तर मग काय करायचं आहे, गाईजवळ गेल्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्हाला मग गाईची पूजा करायची आहे. गाईच्या चारी पावलांवरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे
आणि मग गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल, जी पण काही अडचण असेल, तुमच्या घरात म्हणा मुलाची प्रगती होत नसेल किंवा अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा घरात तुमच्या एखादा व्यक्ती आजारी आहे, बरेच दवाखाने करून पण आजारपण बरं होत नाही किंवा तुमच्या घरात तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला आहे, त्यात तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा खूप दिवस झालं तुम्ही एखादं काम करताय, पण त्यात तुम्हाला पाहिजे तशा गोष्टी तुम्हाला भेटत नाहीत किंवा एखादा व्यवसाय चालू करायचा आहे तुम्हाला, त्यात अडथळे येतात किंवा अजून कोणती नोकरी करता, त्यात तुमचं प्रमोशन होत नाही. जी पण काही तुमची इच्छा असेल, ती इच्छा तुम्हाला मग गायीपुढे गेल्यानंतर गायीपुढे मग जी इच्छा असेल, ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला ती चपाती गाईला खायला द्यायची आहे. वासरू जर असेल, तर मग वासराला पण देऊ शकता तुम्ही खायला. मग गाईला चपाती खायला दिल्यानंतर मग गाईच्या 108 फेऱ्या मारायच्या आहेत. आता काय होतं अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी मग एवढा वेळ गाय एका जागेवर उभी नसती. आता गावाकडच्या ठिकाणी मग गाय बांधलेली असते, त्यामुळं मग काही महिलांना शक्य होत असेल तर त्यांनी मग 108 फेऱ्या मारू शकतात. ज्यांना जमत नसेल त्यांनी मग एका ठिकाणी उभं राहून अशा गोल फेऱ्या मारायच्या आहेत आणि मग मंत्र म्हणायचा आहे. ओम वासुदेवाय भगवते नमः, ओम वासुदेवाय भगवते नमः. या मंत्राचा जप म्हणायचा आहे, जप करायचा आहे. जर तुम्हाला गायीपुढं पण उभं राहून जमत नसेल, तर तुम्ही मग घरात आल्यावर देवघरापुढं बसून पण म्हटलात तरी चालेल. मग हा उपाय केल्यानंतर काय होतं, की घरात जर काही अडचणी येत असतील, पैशाच्या अडचणी येत असतील किंवा मग घरात पैसा येऊन पण टिकून राहत नसेल, सतत मग खर्च होतोय, कुठे खर्च होतोय समजत नसेल किंवा घरात सतत वादविवाद, सतत कटकटी होत असतील, तर मग हा जर उपाय केला तर काय होतं, सगळ्या देवांच्या सेवा करायला जमत नाही सगळ्यांनाच. त्यामुळे मग तुम्ही गाईला ह्या 9 दिवसामध्ये कधी पण कोणत्या पण दिवशी द्या, सकाळी द्या, दुपारी द्या, संध्याकाळी द्या. त्यासाठी कोणताही वेळ नाही, कारण 9 दिवस सगळ्यात पवित्र दिवस मानले जातात. दुर्गा मातेची ज्याप्रमाणे आपण सेवा करतो, त्याचप्रमाणे गोमातेची पण आपण सेवा केल्यानंतर सगळ्या आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात. त्यामुळे मग हा उपाय तुम्ही करून नक्की बघा. जी पण काही तुमची अडचण असेल, अडचणी येत असतील किंवा मार्ग सापडत नसेल, तर मग हा उपाय केल्यामुळं इच्छा तुमची पूर्ण होईल. त्यामुळं मग ह्या 9 दिवसात हा शेवटचा म्हणजे गोमातेचा हा उपाय करून बघा. काय असेल ते अडचण तुमची दूर होईल. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.